सातबारा कोरा कोरा कोरा. मग नोटा जास्त छापा ना. पैसे कमी असेल तर नोटा छापा. बाकीच्यासाठी नोटा छापताय तसं यासाठी नोटा छापल्या पाहिजे. आणि कर्जमाफी शिवाय एकतर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्यावे, नाहीतर कर्जमाफी द्यावी. देवेंद्रजी असेल, अजितदादा असेल, यांना कर्जमाफीची घोषणा केली, यांनी कर्जमाफी देणार असंही म्हटलं. इव्हन सातबारा कोरा 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 आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं देवेंद्रजींना म्हटलं. आणि ते आता कोरा करायला जर आम्हाला नोट दाखवत असन तर मात्र आम्ही थांबणार नाही. आम्ही सुद्धा सोटा घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्यावं. जसं पेरणी ते आम्ही जे म्हटलं फळबाग योजनेमध्ये जसं संत्रा असेल, काजू असेल, द्राक्ष असेल, आंबा असेल, जे फळ उत्पादक आहे त्या शेतकऱ्याला 3 वर्ष लागवडीसाठी पैसे देतात. त्याचप्रमाणे 6 वर्षाचे जे झाडं आहे ते सगळे फळबाग त्यांना पुन्हा 3 वर्ष त्या फळबागी सांभाळण्यासाठी एमआरजीएस मध्ये घ्यावं. त्यांनी ते कबूल केलं. पंजाबराव कृषी विद्यापीठाला हा प्रस्ताव तयार होईल आणि तो इकडे पाठवला जाईल. एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलेलं आहे. दुसरं, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये करावं ते त्यांनी अमान्य केलं. कर्जमाफी शेतकऱ्याची अमान्य केलेलं आहे. आणि दिव्यांगाचं मानधन 6 महिन्यानंतर वाढवू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. एकंदरीत सगळ्या मागण्या मंजूर केल्यानंतर मानधन आणि कर्जमाफीच्या विषयात मुख्यमंत्री आणि अजितदादांना मात्र आम्हाला फारसा दिलासा दिलेला नाही. बाकी 18 मागण्यामध्ये जरी त्यांनी मंजुरात दिल्या असल्या, 18 मागण्या जरी मंजूर केल्या असल्या, तरी 2 मागण्या मात्र पुन्हा आमच्यासाठी लढण्यासाठी ठेवलेल्या आहे. शेतकऱ्याच्याच कर्जमाफीची आम्ही बोललो होतो आणि दिव्यांगाची कर्जमाफी. जसं दिव्यांग वित्त मंडळ आणि कोणतेही वित्त मंडळ जे जातीचे वित्त मंडळ बनलेले आहे त्यामध्ये एक चांगली सुधारणा होऊ शकते, तो सुझाव आम्ही दिलेला आहे. चांगल्या सूचना आमच्याकडे आहे. जर गव्हर्नमेंटनं जर त्या केल्या तर अपंग वित्त मंडळ असन, ओबीसी वित्त मंडळ असणार, जे काही वित्त मंडळ ह्या फक्त व्याज सवलती देते, त्या जर जिल्हा उद्योग च्या योजनेला जर जोडल्या तर प्लस 35% सबसिडी आणि व्याजमाफी. वित्त मंडळानं बँकिंगचं काम करावं आणि व्याजमाफी सबसिडीसह त्या योजना द्याव्या. त्यांनी पण तो मान्य केलेला आहे. आमचं मूळ आहे मानधन वाढवणं. 6,000 मानधन जेथपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि कर्जमाफी शिवाय एकतर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्यावे, नाहीतर कर्जमाफी द्यावी. या 3 मुद्द्यासाठी आम्ही येत्या काळात लगेच त्याच्यावर आंदोलन उभं करू. मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी जे काही 18 मागण्या आमच्या मंजूर केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. पण महत्वाचा विषय त्यांनी सोडलेला आहे, त्यासाठी मात्र आम्ही आंदोलनासाठी सज्ज राहणार आहोत. त्यांच्याकडे पैसे नाही ना, तर पैशाची व्यवस्था आम्ही देतोय करू. आम्ही त्या कंपनीचा प्रस्ताव पण सरकारला दिला. ते म्हणतं 5 वर्ष आम्ही तुम्हाला कर्जावर व्याज आकारणार नाही आणि 5 वर्षानंतरच 3% व्याज आकारू. 5 वर्षानंतर मग जर 1 लाख कोटी रुपये जर तुम्हाला भेटत असेल आणि कंपनी तुम्हाला द्यायला तयार असेल तर वित्ताचा प्रश्न मिटला. मग नोटा जास्त छापा ना. पैसे कमी असेल तर नोटा छापा. नोटा छापणं तो तुमच्याच हाती आहे. तुम्ही 8वा वेतन आयोग, तुम्ही बाकीच्यासाठी नोटा छापताय तसं यासाठी नोटा छापल्या पाहिजे. पैसे निर्माण करणं तर आमच्याच हाती आहे ना. आणि त्या कशा छापावा त्याची अक्कल आमच्याकडे आहे. ते म्हणाल तेव्हा आम्ही त्यांना देऊ. मला असं वाटतं का लाडकी बहीण समोर करून आर्थिक जे स्थिती बरोबर नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. कारण देण्याची इच्छा असली तर मार्ग सापडतं, परंतु सध्या देण्याची इच्छा नाही आहे हे स्पष्ट दिसतं.